आपण पाहत आहात जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। माण तालुका हादरला, पत्नीचा खून करून पतीने जीवन संपवले। पत्नी झोपेत असतानाच डोक्यात मारला हातोडा। नेमकं काय घडलं? हिंगडी येथे चारित्र्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यावर पतीने हातोडा मारून तिचा खून केला। या घटनेनंतर पतीने विषारी औषध पिऊन स्वतःच गळ्यास पट्ट्याने फास लावून आत्महत्या केल्याची घटना आली आहे। म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून अनिता बंडू घटुकडे व बंडू अंकुश घटुकडे अशी त्यांची नावे आहेत। बंडू व त्याची पत्नी अनिता हे हिंगणी येथील हिंगणी राजवाडी रस्त्यावरील आसाळवाडा वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागील वस्तीवर राहत होते। बंडू हा त्याची पत्नी अनिता हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत वेळोवेळी भांडणे करत होता। काल रात्री हे दोघांमध्ये भांडणे झाली होती। भांडणानंतर सकाळी 6च्या सुमारास पत्नी अनिताच्या डोक्यावर दगड फोडण्यास वापरणारा हातोडा घालून खून केला। त्यानंतर अंकुशने विषारी औषध पिऊन स्वतःच्या ट्रॅक्टरचा रबरी पट्टा हाती घेऊन गळा आवळून आत्महत्या केली। याबाबतची तक्रार मृत अनिताचे भाऊ ज्ञानेश्वर वस्ताद जिमल राहणार गंगोती तालुका माण यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे। ही घटना घडताच येथील पोलीस पाटील संतोष खडतरे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान दहिवडीचे पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत यांनी ही घटनास्थळी भेट दिली। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती न्यूज 18। चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा।